वेलकम टू पूजा ब्लॉग। माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत आहे। तर आपण रोज स्किन केअर करतो, फेस वॉश, साबण, क्रीम्स, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन हे सगळं आपण रोजच्या डेली लाईफमध्ये यूज करतो। पण तुम्हाला माहिती आहे की आपल्याला आपल्या स्किनची वीकली केअर पण करावी लागत असते, नाहीतर तुम्ही या सगळ्या वस्तू ज्या यूज करता त्या तुमच्या वरच्या लेअरवरतीच राहणार, आतपर्यंत पोचणार नाही, कारण की फेसवर आपला डेड स्किन जमा होऊन जाणार। तर मग तुम्ही इतकं काही यूज करता, क्रीम, फेस वॉश, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन, ते सगळं वेस्ट होऊन जाणार। कोणी सिरमसुद्धा यूज करतं। तर आपल्याला आज वीकली स्किन केअर कसा फॉलो करायचा आहे, तर मी जसा फॉलो करते तशा पद्धतीने तुम्ही पण ट्राय करा। तर आपल्याला कसं फेसमध्ये 15 दिवसा फेसवर ही डेड स्किन जमा होत असते, आणि जर आपण ती रिमूव्ह केली नाही तर मग फेसवर सुरकुत्या, पिगमेंटेशन, ड्राय स्किन, पिंपल आणि आपले स्किनचे जे पोर्स असतात ना ते ब्लॉक व्हायला सुरू होऊन जातात। तर मग त्यामुळे आपल्याला वीकली स्किन केअरसुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे। त्यामध्ये आपल्याला फेस वॉश, फेस मास्क, एक्सफोलिएशन या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात। तर चला वळूया आजच्या विषयाकडे आणि करूया आजचा वीकली स्किन केअर रूटीन। चॅनलमध्ये नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करा, मला पण मोटिवेशन मिळतं। आणि एक लाईक करायला काही आपल्याला पैसे द्यावे लागत नाही, मला सपोर्ट होतो आणि मला छान छान तुमच्यासाठी व्हिडिओ बनवायला पण इन्स्पिरेशन मिळतं। तर चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि चला वळूया आजच्या विषयाकडे। फर्स्ट स्टेपमध्ये आपल्याला करायचं आहे फेस क्लीन। तर इथे मी माझं फेस वॉश यूज करत आहे। तर यामध्ये थोडे छोटे छोटे पार्टिकलसुद्धा आहे, ज्याने माझा फेस एक्सफोलिएटसुद्धा होऊन जाणार। तर मी एक्स्ट्रा अलग एक्सफोलिएशन स्क्रब यूज नाही करत आहे। तर तुमच्या फेस वॉशमध्ये नसेल तर तुम्ही अलग एक्सफोलिएशन यूज करायचं आहे। तर इथे आपल्याला 60 सेकंडपर्यंत चांगला फेसला क्लीन करून घ्यायचा आहे। फेस वॉश करताना आपल्याला फेसला पूर्ण वेळ टाईम द्यायचा आहे आणि खूप जोरात रब नाही करायचं आहे। हलक्या हलक्या हाताने तुम्हाला छान फेसला वॉश करून घ्यायचा आहे आणि 60 सेकंडचा टाईम तर तुम्हाला इथे द्यायचाच आहे। तर इथे माझा फेस छान क्लीन झालेला आहे। तर 2-3 वेळा आपल्याला पाण्याने छान फेसवरती जे पण साबण वगैरे आहे ते काढून घ्यायचं आहे। तर तिथे माझा फेस वॉश आणि स्क्रब दोन्ही झालेला आहे। आता आपल्याला इथे फेस मास्क यूज करायचा आहे। तुम्ही होममेड पण यूज करू शकता किंवा मग आपलं रेडीमेड येतं D10 पॅक वगैरे, ते पण यूज करू शकता। आता माझ्याकडे तेवढा टाईम नव्हता, तर म्हणून मी इथे आपलं मार्केटवालंच यूज करत आहे। D10 पॅक खूप मस्त आहे। तर अशा पद्धतीने पूर्ण फेसवर अप्लाय करून घ्यायचं। हे फेस पॅक जे आहे ते थोडंसं जळजळ करतं, त्यामुळे मी आयलिडवरती लावलेलं नाही आहे, नाहीतर मग मी आयलिडवरती सुद्धा जे आपलं होम पॅक असतं ना बनवलेलं ते मी यूज करत असते आयलिडवरती सुद्धा। नेकसुद्धा आपल्याला कवर करायची आहे, नाहीतर मग फेस आणि नेक असं वेगवेगळं दिसायला लागतं। तर आपल्याला फेस आणि नेक हे छान कवर करायचं आहे। 10 ते 15 मिनिट ठेवलं की छान ड्राय झालं की आपल्याला फेस वॉश करून घ्यायचं आहे। तर हे जे वीकली स्किन केअर आहे ते मी हप्त्यातून एक वेळा करतच असते। तुम्ही तुमचा एक दिवस ठरवून घ्यायचा आहे। जर तुम्ही संडे घेतला आहे तर प्रत्येक संडेला तुम्हाला ही स्किन केअर रूटीन फॉलो करायची आहे। खूप काही नसतं, फेस वॉश असतं, फेस पॅक असतं, स्क्रब असतं आणि आपलं नॉर्मल मॉइश्चरायझर असतं। तर हे सगळं तुम्ही होममेड पण यूज करू शकता। एक मी होममेडवरती सुद्धा व्हिडिओ आणेल तुमच्यासाठी। ज्यांना अफोर्ड नाही होत त्यांनी ते होममेड प्रोडक्ट यूज करायचे, बेस्ट रिझल्ट असतात। मार्केटच्या प्रोडक्टपेक्षा पण होममेडचे वस्तूचे रिझल्ट हे अधिक जास्त दिसून येतात आपल्याला। तर इथे माझा फेस छान क्लीन झालेला आहे। आता टॅबिंग मोशनमध्ये फेसला छान पुसून घ्यायचं आहे, फेसला रब नाही करायचं आहे। तर बघा किती छान क्लीन झालेला आहे आणि एक वेगळाच ब्राईटनेस माझ्या चेहऱ्यावर आलेला आहे। हा माझा ओरिजिनल फेस आहे, मी कुठल्याही प्रकारचं इथे फिल्टर यूज केलेला नाही आहे।
आणि माझं हेच सांगणं आहे की जेव्हा आपण स्किन केअर व्हिडिओज बनवता तेव्हा फिल्टर नका लावू, तर आपला ओरिजिनल फेस समोरच्याला दिसायला हवा. तर इथे आपला बघा छान टोनर सुद्धा अप्लाय झालेला आहे. टोनरमध्ये वेगवेगळे प्रकार येतात, पण रोज वॉटरमुळे कुठलंही इरिटेशन आपल्याला होत नाही, म्हणून मी रोज वॉटरच यूज करते. नाहीतर मग मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टोनर्स अवेलेबल आहे. तर इथे माझं सगळं रुटीन झालेलं आहे. आता इथे मॉइश्चरायझरच्या जागेवर मी फेस ऑइल यूज करत आहे. हे जोजोबा ऑइल आहे, बेस्ट आहे. ॲक्ने प्रोन सेन्सिटिव्ह स्किनसाठी बेस्ट रिझल्ट आहे याचे. कुठल्या पण कंपनीचं तुम्ही वापरू शकता, जरुरी नाही आहे की मी वापरत आहे ते तुम्ही वापरावं. इथे छान वॉर्मअप करून घ्यायचं आहे दोन्ही हाताने सिरम, आणि छान टॅबिंग मोशनमध्ये अप्लाय करायचं आहे, आणि थोडा हलक्या हाताने तुम्हाला मसाज पण द्यायचा आहे. बघा किती छान ग्लो आलेला आहे. तुम्ही जेव्हा वीकली स्किन केअर स्वतः फॉलो कराल ना, तेव्हाच तुम्हाला रिझल्ट तुमच्या चेहऱ्यावर दिसणार. तर माझ्या सांगण्यावरून निदान हप्त्यातून एकदा तरी हा रुटीन फॉलो करा. स्किनवर एक वेगळ्याच प्रकारचा ग्लो तुम्हाला दिसेल. बघू शकता किती छान ग्लो आलेला आहे. थोडंसं फेसला टॅप पण करायचं आहे, ज्याने ब्लड सर्क्युलेशन हे छान होतं. तुम्ही बघितलेलं आहे माझ्या प्रत्येक स्किन केअर व्हिडिओमध्ये मी फेसला टॅप करत असते, कारण की आपल्या फेसचं ब्लड सर्क्युलेशन त्याने छान होतं. थोडं आयलिड अंडर आय खाली सुद्धा तुम्ही अप्लाय करा. मला थोडा डार्क सर्कलचा प्रॉब्लेम आहे, तर मी त्यावर सुद्धा उपाय माझे सुरू आहे. जेव्हा मला रिझल्ट मिळणार मी नक्की शेअर करणार तुमच्यासोबत. आजच्या व्हिडिओमध्ये बस इतकंच. थँक्यू, धन्यवाद.